योगायोग बघा, ज्यांनी आपल्याला देशाला समाज व्यवस्थेची राज्यघटना लिहून दिली ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. म्हणजे हे सगळे योगायोग होत चाललेले आहेत. आणि आवर्जून सगळ्यांना सांगायचं की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही. साहेब पहिल्यांदा शेकापमधून काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं, या शिवरत्न बंगल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला. तीच परंपरा आपण 2019 साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार नाही. 2019 साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठे दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय. तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं. रणजितदादांनी बाळदादांनी इथं घोषणा केली याच शिवरत्न बंगल्याच्या हिरवळीवर याच ठिकाणी आणि आपण 1,16,000 मतांनी निवडून दिलं. त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले 8 सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता आणून दिली, कायदेशीर कारवाईला पुढे गेले. त्याची इतिहासात नोंद झाली. माळशिरसला आपण आमदार दिला. पंढरपूर मंगळवेढ्यात सुद्धा आदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला. पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले. हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की दादांनी खासदार असताना खासदार निधी काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख करून दिली. इथं जमलेले सगळ्यांनी सांगा तुमच्या गावात एक ना एक काम तर आहे दादांचं. विरोधी पक्षात राहून त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं. आज दोन्ही पालखी मार्ग, साताऱ्यावरून जाणारा पंढरपूरला रस्ता, साताऱ्यावरून जाणारा लातूरचा रस्ता, सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग नॅशनल मार्ग कुणाच्या काळात मंजूर झाले. मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र दिले. आज 6-7 मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं. आज दोन्ही पालखी मार्ग विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल होती. आदरणीय रणजितदादांनी ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोणंद पंढरपूर रेल्वेची मागणी. रणजितदादा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते. तर आपण पाहतोय धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माढ्यामध्ये हा प्रवेश सोहळा सुरू आहे. तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.